थंडी चालू झाली की रात्रीचं जेवण बनवायचा कंटाळा येतो. तरीही पोटभर आपल्याला काहीतरी जेवायला बनवायचं असेल तर आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने रात्रीच्या जेवणासाठी जिरा राईस आणि दाल तडका कसा बनवायचा ही रेसिपी बघते. त्यासाठी 1 वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर पाणी घालायचं आहे, त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे, 2 चमचे तेल घालायचं आहे, थोडीशी हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा आपल्याला यामध्ये लाल तिखट आणि थोडंसं हिंग घालायचं आहे. कुकरमध्ये डबा ठेवून घ्यायचा आहे आणि डाळ चांगली गळेपर्यंत आपल्याला इथे शिजवून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, तुरीची डाळ शिजवायला थोडासा जास्त वेळ लागतो, त्यामुळे साधारणतः 7-8 शिट्ट्या घेऊन तरी ही डाळ शिजून घ्या, म्हणजे डाळ चांगली गळेपर्यंत व्यवस्थित तिचा गरगट होईल. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता आपण डाळ शिजायला लावलेली आहे, तोपर्यंत आपण इथे बाकीची तयारी करून घेतलेली आहे. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर, कढीपत्ता, मेथीचे दाणे हे सगळं साहित्य आपल्याला डाळ तडका बनवण्यासाठी लागतो. डाळ शिजल्याच्या नंतर रवीने किंवा पळीने चांगली हटवून घ्या, तिचा गरगट करून घ्या, म्हणजे व्यवस्थित तिच्यामध्ये हे सगळं जे साहित्य आपण घालणार आहे ते मिक्स होतात. खडा मसाला लागणार आहे आणि डाळ तडका म्हटलं की जिरीचा वापर यामध्ये जास्त केला जातो. मोठी पळी आपल्याला तेल घालायचं आहे, त्यामध्ये जिरी घालायचं आहे, खडा मसाला घालायचा आहे, लसूण बारीक चिरून यामध्ये भरपूर घालायचं आहे. त्यानंतर आलं असं उभं पातळ चिरून घेतलेले आहे ते घालायचं आहे. 2 हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून घ्यायच्या आहेत ते घालायचं आहे आणि व्यवस्थित हे सगळं साहित्य तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आणि नंतर यामध्ये कांदा आणि कढीपत्ता घालून घ्यायचा. कांदा कढीपत्ता घातला की कांदा हलकासा आपल्याला तेलामध्ये चांगला भाजवून घ्यायचा या पद्धतीने. आता भाजल्याच्या नंतर यामध्ये घालायचे आहे टोमॅटो. आता डाळ तडका बनवताना शक्यतो कांदा आणि टोमॅटो तुम्हाला जितका बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरला तरी चालेल, त्यामुळे काय होतं डाळीमध्ये हे सगळं व्यवस्थित मिक्स होतं. आता यामध्ये टोमॅटो घालून घेतलेला आहे, व्यवस्थित टोमॅटो हलवून घ्यायचा आहे. त्यानंतर अर्धा चमचा मीठ घालायचे. लक्षात ठेवा, डाळ शिजवताना सुद्धा आपण मीठ घातलेले, त्यामुळे इथे मीठ जरासं जपून घालायचं. 2 मिनटं हे चांगलं शिजवून घ्यायचं. नंतर हळद, हिंग घालायचं आहे, लाल तिखट आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि थोडीशी धना पावडर घालायची आहे, कोथिंबीर घालायची आणि हे चांगलं हलवून घ्यायचे. आता लाल तिखट आपल्याला डाळ तडका बनवताना कमी घालायचं आहे, कारण इथे लक्षात ठेवा की आपण हिरव्या मिरच्या सुद्धा घातलेल्या आहे. व्यवस्थित चांगलं परतून घेतलं की शिजवून घेतलेली डाळ आपल्याला यामध्ये घालायची. थोडंसं पाणी घालायचं आहे, कारण शक्यतो डाळ तडका हा घट्ट असतो आणि एकदम असं त्यामध्ये जी डाळ असते ती पूर्ण गळालेली असते. आता इथे आपण डाळ घालून घेतलेली, व्यवस्थित हलवून घ्यायचं. एक चांगली उकळी काढून घेतली की 10 मिनटं ते तसंच उकळतं ठेवायचं, म्हणजे डाळ व्यवस्थित गळली जाते. 10 मिनटानंतर आपल्याला यावरती जरासा तडका बनवून घालायचा आहे. सुरुवातीला मी सांगितलं आहे की आपल्याला लाल तिखट कमी घालायचं आहे, तर तडक्यासाठी आपल्याला लाल तिखट वापरायचे आहेत. 2 पळ्या तेल घेतलेले, जिरी घालायची आहे, लसूण यामध्ये घालायचं आहे, थोडंसं आलं घालायचं आहे, थोड्याशा हिरव्या मिरच्या घालायच्या आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून आपल्याला हा तडका गरम असताना डाळीवरती घालायचा. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मग हे सगळं साहित्य तेलात घालायचं आहे. बघू शकताय आपला हा डाळ तडका जो आहे तो बनून तयार झालेला आहे. वरनं छान बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यावरती घालून घ्यायची आहे. डाळ तडका बनवून तर झालेला आहे, पण आता आपण बनवून घेणार आहे जिरा राईस. आता इथे जिरा राईस बनवण्यासाठी मी भात पहिलाच उकडून घेतलेला आहे. कसा घ्यायचा आहे, 2 वाट्या बासमती तांदूळ मी इथे घेतलेला आहे. एका पातेल्यामध्ये पाणी भरपूर गरम केलेले आहे, त्यामध्ये खडा मसाला, मीठ, लिंबू घालायचं. पाण्याला उकळी आली की धुवून घेतलेला तांदूळ त्यामध्ये घालून घेऊन साधारणतः 70 ते 80% भात एवढा आपल्याला शिजून घ्यायचा, म्हणजे तो अर्धवट शिजून घेतला की आपल्याला गाळणीतून असा
निथळून घ्यायचा आणि 10-15 मिनटं असा झाकून ठेवायचा. म्हणजे भात व्यवस्थित मुरला की तो मोकळा सुटसुटीत होतो. कढईमध्ये मोठी एक पळी तेल घातलेले आहे. त्यामध्ये जिरी भरपूर घालायची, आपल्याला भरपूर जिरी घालायची. थोड्याशा 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आणि हिंग घालायचा आणि आपल्याला ह्या तडक्यात हा भात घालून व्यवस्थित हलवून घ्यायचा आणि झाकण ठेवून 5 मिनटं अशी वाफ द्यायची. 5 मिनटानंतर यावरती व्यवस्थित हलवून घेतला की भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती घालायची. कोथिंबीरीने जिरा राईसची जी चव असते ती खूप छान लागते. तर इथे तुम्ही बघू शकता एकदम मोकळा सुटसुटीत पांढरं शुभ्र असा आपला हा जिरा राईस इथे बनवून तयार झालेला आहे. परत एकदा थोडंसं मला असं वाटलं की तो जरासा असा कडक वाटतोय, त्यामुळे मी झाकण ठेवलेलं आहे आणि परत एकदा 4-5 मिनटं मी इथे वाफ देऊन घेतलेली आहे. आणि नंतरनं सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची. अगोदर कोथिंबीर घालून झाकण ठेवू नका, नाहीतर कोथिंबीर काळी पडते. ही गोष्ट मात्र बेसिकली लक्षात ठेवा. अशी सगळ्यात शेवटी कोथिंबीर घातली की कोथिंबीर चांगली अशी हिरवीगार राहते. तर इथे घेतला आपण भात व्यवस्थित हलवून घेतलेला आहे. आता छान एखाद्या ताटामध्ये डाळ तडका जिरा राईस घ्यायचा, तोंडी लावायला लोणचं घ्या, पापड घ्या आणि मस्त थंडी पडते. ह्या कडाक्याच्या थंडीमध्ये गरमागरम असं हे जेवण नक्कीच सगळ्यांना आवडेल आणि एकदम छान लागतं. ढाब्यावरती हॉटेलमध्ये हा माखडा आपण मेनू ऑर्डर करत असतो, पण घरी बनवायला एकदम सोपा असतो.